अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस, तिसरा दिवस वादळी ठरल्याच्या नंतर चौथ्या दिवशी नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं बद्दलची उत्सुकता। भाजप निवडणूक समितीची दिल्लीमध्ये आज बैठक, 100हून अधिक लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीत जागा वाटपाचा अद्यापही तिढा कायम। महाविकास आघाडी बैठकांचं सत्र सुरूच, मात्र तिढा कायम। वंचितचा मवियामध्ये समावेश होणार का असा सवाल, कारण वंचितने मागितल्या 27 जागा, 48 पैकी 20 जागा लढवण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम असल्याची माहिती। अखिलेश यादव यांना सीबीआयची नोटीस। अखिलेश यादव सीबीआयच्या समन्सला उपस्थिती लावणार का हे पाहणं महत्त्वाचं। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषयाची सक्ती, मराठीच्या अंमलबजावणीचे शिक्षण उपसंचालकांना आदेश। मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात कॅवेट दाखल। मराठा नेते विनोद पाटलांनी दाखल केले कॅवेट। बदल्यांसाठी आग्रही श्रीकांत देशपांडेंचीच तडकाफडकी बदली, चहल आणि भिडेंच्या बदलीसाठी आग्रही देशपांडेंचीच उचल बांगडी। पाम बीच लगतच्या पाणथळ जमिनीवर निवासी संकुले उभारण्यास परवानगी। नवी मुंबई महापालिकेच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात। मुंबईसह कोकणाला अवकाळीचा इशारा, 7 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। श्रेयस अय्यर, ईशान किशनला बीसीसीआयचा दणका। दोघांनाही वार्षिक करारातून वगळले। आयपीएलसाठी देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणं भोवलं। मुंबईमध्ये यंदाही मालमत्ता करात वाढ नाही। मुंबई महापालिका क्षेत्रातील 736 कोटींचा वाढीव आर्थिक भार टळला। वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम। मुंबई बाजार समितीमध्ये फ्लॉवर, वाटाणा, दुधी भोपळ्याचे दर वाढले। राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या 6 उपायुक्तांसह 15 पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून आदेश जारी। एअर इंडिया विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ। ज्या मार्गावर कंपनीची विमान सेवा उपलब्ध आहे तिथे अधिक फेऱ्या वाढवण्याचे नियोजन। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच। अधिवेशन होईपर्यंत ठाण मांडून बसण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। 3 दिवसांनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार। देशभरातील 92 कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, देवकी पंडित, कलापिनी कोमकली, ऋतुजा बागवे पुरस्काराचे मानकरी। लोकसभा निवडणुकीत 50% मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग। मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग। पुण्यातील वाहतूक कोंडीच्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल। वाहतूक सुधारण्याच्या दृष्टीने फेर आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश। तेजस एक्सप्रेसमध्ये मराठीचे वावडे। वाचनप्रेमींसाठी तेजस एक्सप्रेसमध्ये केवळ इंग्रजी वृत्तपत्रच उपलब्ध। मागणी केल्यानंतरही मराठी वृत्तपत्र उपलब्ध होत नसल्यानं प्रवाशांची खंत। 7 मार्चला पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार सादर करणार पालिकेचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात 10,000 कोटींचा टप्पा ओलांडणार का याकडे लक्ष। पुण्यातील शासकीय कार्यालयाकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत रक्कम न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा। 10 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात। 13 किंवा 14 तारखेला मुंबईमध्ये होणार यात्रेचा समारोप। यात्रेच्या समारोपाची सभा मुंबईत होणार। सभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।